पण जेव्हा सांगितलं घरी की आता मी निवडणूक लढवणार आहे, तेव्हा एकंदरीतच कसा माहोल होता, कसं निरीक्षण? कारण खूपदा म्हणजे आम्ही पत्रकारितेमध्ये असल्यानंतर आम्हालाही सांगतात, अरे नाही हे खूप सेन्सिटिव्ह आहे, या कामामध्ये तू जाऊ नकोस, म्हणजे काळजीपोटी बऱ्याचदा सांगितलं जातं. तर नक्की ओव्हरऑल घराची रिॲक्शन कशी होती? माझ्या पतींचं तर काही नव्हतं म्हणणं. माझ्या सासूबाईंचं होतं की मुलं खूप लहान आहेत, त्यांना थोडं आणखीन मोठं होऊ दे, 10th होऊ दे, त्याच्यानंतर तू विचार कर. पण तसं जेव्हा योग आला आणि पक्षाने संधी दिली होती, एवढा मोठा पक्ष, जगातला सर्वात मोठ्या पक्षाने मला 2019ला संधी दिली, त्यामुळे सगळे तसे खुश होते की मुलांची कशी होती रिॲक्शन? त्यांना काहीच नव्हतं कळत. फक्त माझा मुलगा लहान होता मुलीपेक्षा, तर त्याला राग यायचा की म्हणजे आई आम्हाला कमी वेळ देते आणि तिच्या जास्त वेळ देते, तर त्याला खूप चीड यायची, नेहमीच भांडायचा किंवा चिडचिड करायचा असा. पण आता 5 वर्षानंतर त्यांनाही समजायला लागलेलं आहे. आत्ताच्या माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग माझ्या मुलीचा, माझ्या मुलाचा, दोघांचाही होता. आणि आता त्यांना छान वाटते की चला आपल्या आजोबांचं काम आपली आई पुढे घेऊन जाते. भारतीय जनता पार्टीचं एवढं छान काम, मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या विचारामध्ये माझी आई काम करते, ह्याचा त्यांना अभिमान आहे.